नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ओवी हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली असते. त्यावेळी ऋषिकेश आणि जानकी दोघंही तिच्याशी बोलत असतात. ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी असतं. ते बघून ओवीला वाटतं की बाबा माझ्यावर रागवलेत कारण मी कोणालाही न सांगता केक खाल्ला आणि म्हणून इतकं सगळं वाढलं. त्यामुळे ओवी ऋषिकेशला म्हणत असते की बाबा, मी पुन्हा तुम्हाला न विचारल्याशिवाय काहीही खाणार नाही. त्यावेळी जानकीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं आणि ती ओवीला म्हणते की खरंच किती शहाणं आहे माझं बाळ, आणि ओवी बाळा, मी सुद्धा तुला इथून पुढे कधीही सोडून जाणार नाही. त्यावेळी ओवीचं लक्ष हे ऋषिकेशवर असतं. ऋषिकेश काहीच बोलत नसतो. ते बघून ओवी म्हणते की आई, बाबा का बोलत नाहीयेत? हो बाबा, तुम्ही असे का बघताय? बोला ना काहीतरी. ऋषिकेश मात्र त्यावेळी स्तब्ध झालेला असतो. रणदिवेंच्या घरामध्ये जो काही प्रकार घडलेला असतो तो त्याला आठवत असतो. जेव्हा नाना हे जिन्यावरनं खाली पडले त्यावेळी मात्र नानांनी जानकीकडे बोट दाखवलं आणि जानकीनेच आपल्याला जिन्यावरनं खाली ढकललं हे सगळ्यांना सांगितलं. एका क्षणात जानकीवरचा सगळ्यांचा विश्वास उडाला आणि जे ते जानकीला नाही नाही ते बोलत होतं, या सगळ्या गोष्टी ऋषिकेशला आठवत असतात. जानकीचा घरामध्ये झालेला अपमान, त्याच्या मुलीचा घरामध्ये झालेला अपमान आणि त्याचा घरामध्ये झालेला अपमान ऋषिकेश कधीच विसरू शकत नसतो. जेव्हा रणदिवेंसाठी रणदिवे परिवार ऋषिकेश, जानकी आणि ओवीला सोडून जावं लागलं. एवढंच काय तर सुमित्राने आई म्हणण्याचा अधिकार देखील त्यांच्याकडून काढून घेतला. जेव्हा ते सेपरेट झाले तेव्हा सुद्धा हे रणदिवे मात्र हात धुवून त्यांच्या मागे लागले होते. काही ना काहीतरी कारण काढून काही ना काहीतरी गोष्टी ते उद्भवत होते. एवढंच काय तर त्यांचे बँकेचे अकाउंट फ्रीज केले आणि मुळशीमध्ये त्यांना कोणी जॉब देऊ नये, त्यांना कोणी काम देऊ नये याची सुद्धा पुरेपूर व्यवस्था करून ठेवली. फक्त आणि फक्त रणदिवेमुळे माझ्या मुलीला, माझ्या जानकीला खाली फरशीवर झोपावं लागलं. माझ्या मुलीला फॅन शिवाय झोपायला लागलं. एवढं सगळं होऊन सुद्धा जेव्हा माझी ओवी हॉस्पिटलमध्ये आहे ही गोष्ट जानकीने सुमित्राला सांगितली तेव्हा तू माझ्यासाठी मेलीयस जानकी, असं सुमित्रा तिला सहजपणे म्हणते. ऋषिकेश या सगळ्या गोष्टीमध्ये हरवून गेलेला असतो. जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, अहो काय झालंय, कुठे हरवलात तुम्ही? ऋषिकेश ओवीला म्हणतो की ओवी बाळा, आजपर्यंत तुझा बाबा तुला काही बोलला नाही, याच गोष्टीची खरं तर चूक झालीय. परंतु यापुढे मात्र तुझ्यावर किंवा तुझ्या आईवर ही वेळ मात्र कधीच येणार नाही, हा शब्द आहे तुझ्या बाबाचा. ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण रस्त्यावर आलो, ज्यांच्यामुळे आपल्याला हे दिवस बघावे लागले, मी शपथ घेऊन सांगतो की त्यांना मी अजिबातही सोडणार नाही. ऐश्वर्यामुळे माझ्या बायकोचा अपमान झाला. एवढंच काय तर माझ्या मुलीला उकाड्यात झोपावं लागलं. त्या सयाजीरावामुळे मी कुस्तीमध्ये हरता हरता वाचलो. परंतु आता जीवनाच्या परीक्षेमध्ये मी त्या सयाजीरावाला जिंकू देणार नाही. मी शपथ घेतो की मी त्या सगळ्यांना धुळीत मिळवेल ज्यांनी मला धुळीमध्ये मिळवलंय. मी त्या सगळ्यांना रस्त्यावर आणेल ज्यांनी माझ्या माथ्यावरचं छप्पर हरवलंय. हे करत असताना मला कोणीही अडवलं नाही, त्यामुळे कळत नकळत ते सुद्धा माझे गुन्हेगारच आहेत. मी त्यांना सुद्धा माझ्यासमोर हात पसरवायला लावेल, कारण त्यांनी माझ्या हातातून माझी जमीन सुद्धा काढून घेतली आहे. आज त्यांच्याशी माझा जुळलेला शेवटचा धागा सुद्धा तुटलाय. मी ऋषिकेश पार्वती रणदिवे आजपासून शपथ घेतो, आजपासून या ऋषिकेश रणदिवेचं फक्त तिघांचंच कुटुंब असेल. माझी बायको, माझी मुलगी आणि मी, बस, बाकी कोणीच नाही. इथून पुढे बाकी कोणालाही मी दयामया दाखवणार नाही. जागेपणी हे वैर आणि झोपेत सुद्धा ही वागणूक मी मात्र कधीही विसरू शकत नाही. आजपासून त्या सगळ्यांना एक नवा ऋषिकेश दिसेल, असं म्हणत ऋषिकेशने आता शपथच घेतलेली असते. ऋषिकेश फार चिडलेला असतो आणि चिडून हे सगळं बोलत असतो. त्यामुळे ऋषिकेशच्या ह्या रागावर आता जानकी सुद्धा हैराण असते. जानकीला सुद्धा खूप भीती वाटत असते. मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरला आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी आली आहे. प्लीज 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 आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आमची मदत करा. धन्यवाद. इकडे सुमित्रा हॉलमध्ये बसलेली असते आणि ओवीची बाहुली ती बघत असते. ओवीची बाहुली बघत असताना तिला ओवीची आठवण होते आणि तिला आठवतं की जेव्हा ओवी आजारी होती त्यावेळी सुमित्रा तिच्यासाठी सूप घेऊन आली होती. सुमित्रा तिला म्हणत होती, अगं उठ बाळा, मी तुझ्यासाठी सूप घेऊन आली आहे. आता गरम गरम सूप पिऊन घे बरं, आणि पुन्हा आईस्क्रीम नाही खाणार ना तू? तेव्हा ओवी म्हणते की नाही खाणार. सुमित्रा म्हणते की आता गरम गरम सूप पिलीस ना तू, मग तुला बरं वाटेल बघ. ओवी सूप पिते आणि म्हणते की आजी, मला हे सूप नकोय. अगं ह्या सूपला तर काहीच टेस्ट नाहीये. सुमित्रा म्हणते की ओवी, अगं मी हे सूप खूप टेस्टी बनवलंय बाळा, परंतु औषधामुळे तुझ्या तोंडाला चव नाहीये ना, म्हणून तुला तसं लागतंय.
तेव्हा ओवी सुमित्राला म्हणते की आजी, जिभेची चव परत येण्यासाठी थोडं आईस्क्रीम चालेल का? सुमित्रा म्हणते की ओवी, अगं तुला काही वाटतं का? एवढी तुला सर्दी खोकला झालाय आणि तरी सुद्धा तू आईस्क्रीम मागतीये. तुला तर आता ना चांगलेच फटके देते मी. तेव्हा ओवी लगेच रुसून बसते आणि सुमित्राला ती म्हणते की काय ग आजी, तू तर मला नेहमीच बोलत असते. बाकीच्यांच्या आज्या बघ त्यांच्या नातींचं किती लाड करतात ते. सुमित्रा म्हणते की अगं बाई, हो का? मग कशाने बरी होईल आमची ओवी? सुमित्रा ओवीला त्यावेळी ती बाहुली देते. ती बाहुली बघून ओवी खूप खुश होते. ओवीला ती बाहुली फारच आवडलेली असते. ओवी म्हणते की वा, किती छान आहे ही बाहुली, आणि आजी तू सुद्धा छान आहेस, आणि माझी बाहुली पण छान. माझी आजी माझे किती लाड करते. सुमित्रा म्हणते की आहे ना ओवीची आजी ओवी सारखीच गोड? त्यावर ओवी म्हणते की हो. ओवी त्यावेळी सुमित्राला म्हणते की आजी, तू माझ्यासाठी बाहुली आणलीस ना, बघ आता मी किती लवकर बरी होईल ते. मग जेव्हा तू असं म्हणशील मी आ करेल आणि लगेच सूप पिऊन टाकेल. सुमित्रा म्हणते की अगं बाई, आ करा म्हणून काय नक्कल करते का माझी? सुमित्रा ओवीला सूप प्यायला देते. तेव्हा ओवी नंतर म्हणते की आजी, सूप खूप टेस्टी आहे हा. तेव्हा सुमित्रा म्हणते की ओवी, एक नंबरची लबाडेस तू. सुमित्राला या सगळ्या गोष्टी आठवत असतात. ओवीची आठवण येत असते आणि तिच्या आठवणीमध्ये तिचे डोळे पाणवलेले असतात. जेव्हा सुमित्रा बाहुली घेऊन बसलेली असते त्यावेळी आजी तिथे येते आणि सुमित्राच्या हातातून बाहुली हिसकावून घेते आणि म्हणते की काय ग, बाहुली बघून पोट भरणार आहे का तुझं? अगं, त्याच्याकरता जेवणाची आवश्यकता असते. गुलाब कुठे? अजून त्याचा पत्ता नाहीये इथे. आहे कुठे तो गुलाब? कधी येणार तो? जेवण कधी बनवणार? आपल्याला वाढणार कधी तो? त्याच वेळी गुलाब तिथे धावतच येतो. सुमित्रा म्हणते की काय रे गुलाब, काय झालं आणि किती हा उशीर कामावर? गुलाब म्हणतो की बाईसाहेब, ते माफ करा, अहो त्याचं काय झालं की मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो म्हणून मला यायला उशीर झाला. त्यावर सुमित्रा विचारते की काय झालं, हॉस्पिटलमध्ये का गेला होतास? सगुणा आता बरी आहे ना? गुलाब म्हणतो की सगुणा तर आता बरी आहे, परंतु बाईसाहेब मी तिच्यासाठी नव्हतो गेलो. सुमित्रा म्हणते की मग कोणासाठी गेला होता? गुलाब म्हणतो की याचा अर्थ बाईसाहेब तुम्हाला काहीच माहित नाही. मित्रा विचारते की अरे पण कशाबद्दल? त्यावेळी गुलाबदादा म्हणतो, अहो आपल्या ओवीताईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. ही गोष्ट ऐकून सुमित्राला मोठा धक्का बसतो आणि सुमित्रा विचारते की काय बोलतोयस गुलाब तू? गुलाब म्हणतो की हो बाईसाहेब. सुमित्रा म्हणते की बापरे, आपली ओवी हॉस्पिटलमध्ये? इकडे जानकी ही ओवीला सूप देत असते. ओवी म्हणत असते की आई नको ना मला हे सूप. तेव्हा जानकी म्हणते की लवकर बरं व्हायचंय की नाही, पटकन आ करा बरं. तेव्हा ओवी म्हणते की आई, मगाचपासून हे सगळं बोलून ना तुम्हाला खूप सूप पाजले, मला दुसरं काहीतरी हवंय. जानकी म्हणते की ओवी, तुला माहितीये ना आपल्या पोटात काय झालंय ते? आता पुढचे काही दिवस तुला हेच सूप प्यावं लागणार. इट्स व्हेरी हेल्दी, कमॉन. आणि हो, मला माहितीये की तुला ह्या टेस्टचा खूप कंटाळा आलाय, पण अगं फक्त काहीच दिवसांचा प्रश्न आहे की नाही, त्यानंतर मी तुला छान असं चमचमीत बनवून देईल. पण आता आपल्या ह्या छोट्याशा पोटात छोटंसं इन्फेक्शन झालंय की नाही, त्यामुळे आपल्याला आता ते लवकरात लवकर बरं करायचंय. मग त्यामुळे हे सूप प्यावंच लागणार की नाही. आणि मला माहितीये की ओवी आईचं सगळं काही ऐकते. ओवी आता जानकीच्या हातून सूप पित असते. ओवी विचारते की आई, आता आपण घरी कधी जाणार आहोत? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आपण लवकरच घरी जाणार आहोत. ऋषिकेश ओवीला म्हणतो की बाळा, तू काळजीच करू नको. इथले डॉक्टर काका आहे ना, त्यांना मी विचारलं की आमच्या ओवीला जर बरं वाटत असेल तर घरी न्यायला काही हरकत तर नाही ना, असं मी त्यांना विचारणार आहे. ओवी म्हणते की खरंच हे ऐकून मला खूप बरं वाटलं. जानकी म्हणते की अरे बापरे, ओवीला बरं वाटतंय. बाबा, बरं झालं तुम्ही आलात हा. आता माझ्या ओवीला बरं वाटतंय म्हटल्यावर ती सूप प्यायला मोकळी. जानकी जबरदस्तीने ओवीला सूप भरवत असते. तेव्हा ओवी म्हणते की बाबा, आईला काही सांगा ना, मला नकोय सूप. ऋषिकेश जानकीवर ओरडण्याचं नाटक करतात. जानकीला ते म्हणतात की काय ग जानकी, माझी मुलगी नको म्हणतेय तर का तिला सूप देतेस? जानकी म्हणते की अहो काय बोलताय? ऋषिकेश आता डोळा मारत जानकीला म्हणतो की अगं, तुझ्या स्टाईलने पाज ना तू सूप. मग आता सूपचा एक चमचा जानकी भरून घेते आणि म्हणते की बघू बरं ओवी बाळाचं तिच्या बाबांवर किती प्रेम आहे ते. चला बरं, हा घास बाबांचा. ओवी लगेचच तो घास घेते. त्यानंतर जानकी म्हणते की अरे वा, बाबांवर तर ओवीचं खूप प्रेम आहे, आता आईवर किती प्रेम आहे बघूयात. जानकी पुन्हा एकदा ओवीला सूप भरवते आणि म्हणते की आता हा घास आहे आईचा. तर ओवी आईचा सुद्धा घास घेते. असं करत करत जानकीने ओवीला सगळं सूप भरवलेलं असतं. तर इकडे ऐश्वर्या खाली येते. आजी हॉलमध्ये वाचत असते. त्यावर ऐश्वर्या म्हणते की हा, गुड मॉर्निंग आजी, सकाळी सकाळी मस्त वाचन वगैरे चाललंय तुमचं. त्यावर आजी म्हणते की काय करू मग, सकाळी सकाळी काय तुझ्यासारखं भांडणं करत बसू का? ऐश्वर्या म्हणते की उगाच विचारलं मी तुम्हाला. त्यावर आजी म्हणते की काय बोललीस तू आता? त्यावर ऐश्वर्या म्हणते की काही नाही.
वाचा, तुम्ही वाचन करत बसा. बाय द वे, घरामध्ये एवढी शांतता का आहे? नाही म्हणजे आई कुठे गेल्या? त्यावर आजी म्हणते की अगं ती आत्ताच गेली कुठेतरी बाहेर धावत पळत. ऐश्वर्या म्हणते की अच्छा, जॉगिंगला गेल्यात का? बरं झालं, नाहीतरी तशाही घरातच बसून असतात. आजीला ती सांगते की म्हणजे कसं, त्या निमित्ताने त्यांचा व्यायाम तरी होईल. आजी म्हणते की अगं व्यायाम नाही म्हणजे तुला काहीच माहित नाही का? त्यावर ऐश्वर्या म्हणते की काय माहित नाहीये? आजी म्हणते की अगं म्हणजे तुला काहीच माहित नाही वाटतं. अगं ती हॉस्पिटलमध्ये गेली ओवीला बघायला. ओवीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. त्यावर ऐश्वर्या म्हणते की ही गोष्ट तुम्हाला कशी काय कळली? तुम्हाला काय त्या जानकीचा फोन वगैरे आला होता का? आजी म्हणते की छे, मला कसला तिचा फोन येतोय? तो कामचोर गुलाब आला होता ना, त्या गुलाबने सगळं काही सांगितलं. आणि ऐकल्यावर काय मग सुमित्रा मधली ती आजी जागी झाली आणि मग धावत पळत गेली. ऐश्वर्या चिडचिड करत असते आणि म्हणत असते की अहो आजी, मग तुम्ही थांबवायचं होतं ना त्यांना, तुम्ही का केलं असं? तुम्ही का जाऊन दिलं? आता सगळं काही संपलं. आता आईंना पुन्हा एकदा त्यांचा पुळका येणार. आजी म्हणते की अगं ते तर होणारच आहे, सुमित्राला त्यांचा फार पुळका आहे. तर ऋषिकेश आणि जानकी यांच्यामधलं प्रेम आटत आलंय असं आपल्या लक्षात आल्यानंतर त्याच वेळी सुमित्राचं प्रेम असं उफाळून येतं. तिच्यातली आजी अशी जागी होते. हॉस्पिटलमध्ये आता काय होतं कोणास ठाऊक. ऐश्वर्याला आता फार टेन्शन आलेलं असतं, कारण तिकडे जाऊन जर सुमित्राला जर जानकी आणि ऋषिकेशचा पुळका आला तर मग मात्र आपलं काही खरं नाही. मग आतापर्यंत आपण जी काही मेहनत केली आहे ती सगळी मेहनत वाया जाणार अशी भीती आता ऐश्वर्याला वाटू लागते. सुमित्रा आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर रिसेप्शनला ती विचारते की माझी नात ओवी रणदिवे इथे ऍडमिट आहे, कुठे आहे ती? तेव्हा रिसेप्शन तिला सांगते की तुम्ही एक काम करा, डावीकडे चाइल्ड केअर रूम आहे, तिथे तुम्हाला दिसेल ती. सुमित्रा त्यांना विचारते की ती बरी तर आहे ना? त्यावर ती नर्स सांगते की हो बरी आहे ती. सुमित्रा आता ओवीला शोधत बघत असते. प्रत्येकाला ती ओवीबद्दल विचारत असते. ऋषिकेश हा डॉक्टरांसोबत बोलायला आलेला असतो. डॉक्टरांना तो म्हणतो की जर ओवीला बरं वाटत असेल तर डॉक्टर तिला डिस्चार्ज दिला तर चालेल ना? डॉक्टर म्हणतात की तिला डिस्चार्ज द्यायला तर काही हरकत नाहीये, परंतु तिची एक केस अजूनही बाकी आहे आणि तिचे ते रिपोर्ट जर नॉर्मल आले तर तुम्ही लगेचच तिला घरी घेऊन जाऊ शकता. ऋषिकेश म्हणतो की थँक्यू डॉक्टर. डॉक्टर तिथून निघून जातात. त्याच वेळी सुमित्रा ही शोधत तिथे आलेली असते आणि तिला तिथे ऋषिकेश दिसतो. ऋषिकेशला बघून सुमित्रा विचारते की ओवी कुठे, ओवी कशी आहे? त्यावेळी ऋषिकेश मात्र काही उत्तर देत नाही. सुमित्रा म्हणत असते की ओवी कशी आहे सांग ना मला, मी तिला भेटायला आली आहे, मला तिला भेटायचंय. त्यावेळी ऋषिकेश म्हणतो की सॉरी, तुम्ही माझ्याशी काही बोलताय का? त्यावेळी ऋषिकेश म्हणतो की सॉरी, तुम्ही माझ्याशी काही बोलताय काय? सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश, मी तुझ्याशीच बोलतीये. अरे जो ऋषिकेश एकेकाळी मला अगदी लहान गोष्टी येऊन सांगायचा, तो ऋषिकेश आज एवढा कसा निगरगट्ट झाला? त्याने आज मला काहीच कसं नाही सांगितलं? ओवी हॉस्पिटलमध्ये आहे ही गोष्ट मला नोकर माणसांकडनं कळावी? अरे माझी नात अशी हॉस्पिटलमध्ये आहे, ऍडमिट आहे, तरी सुद्धा तुझा एवढा इगो? ऋषिकेशला आता खूप राग आलेला असतो, कारण जानकीला ऑलरेडी सांगितलेलं असतं की मी सुमित्राला तर कॉल केला होता, त्यावेळी सुमित्रा असं म्हटली होती की उगाचच तुझी नाटकं सुरू करू नकोस आणि मला परत ह्या नंबरवर फोन करू नकोस, मी तुझी कुठलीही मदत करणार नाहीये. ऋषिकेशचा तोच राग डोक्यामध्ये असतो. त्यामुळे तो सुमित्राला म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी तुम्ही मला बोलताय का? ज्यांना आपल्या नातीचं दुखणं कळल्यावर पाझर फुटत नाही, ज्यांना आपल्या सुनेच्या आवाजातल्या वेदना कळत नाही, ज्यांना नात्यांपेक्षा अहंकार जास्त महत्वाचा वाटतो, त्या इगोबद्दल बोलताय का तुम्ही रणदिवेबाई? त्यावेळी सुमित्राला कळून चुकतं. याचा अर्थ जानकीने मला ओवीबद्दल सांगण्यासाठीच कॉल केला होता, परंतु मी मात्र त्यावेळी तिला धुडकारून लावलं. ऋषिकेश सुमित्राला म्हणतो की काय हो रणदिवेबाई, तुम्ही म्हणता की तुम्हाला या सगळ्या गोष्टी नोकर माणसाकडनं कळल्या, माझ्या बायकोने काय सुमित्रा रणदिवे यांच्या भूताला कॉल लावला होता? अहो माझी ओवी बेशुद्ध पडली होती. माझी बायको ओवीची आई रस्त्यावर भिकाऱ्यांसारखी तिला घेऊन धावत फिरत होती. अनोळखी लोकांसमोर लाचार होऊन पदर पसरत होती माझी बायको. पैसे नाहीयेत म्हणून रणदिवेंच्या एकुलत्या एका नातीची ट्रीटमेंट थांबली होती. तडफडत होती होती, एका श्वासासाठी ती तडफडत होती. माझ्या जानकीने तुम्हाला कॉल केला, हक्काने तुमच्याकडे पैसे मागितले. अहो तिचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तिने कॉल तरी केला तुम्हाला. मी असतो तर कदाचित माझा इगो या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आला असता, परंतु तिच्यातली आई जिंकली आणि तिच्यातला विश्वास जिंकला तुमच्यातला.
कारण तिला असं वाटलं होतं ना की तिला धक्के मारून बाहेर काढणारी तिची सावत्र सासू तिच्या मुलीकडे पाठ फिरवणार नाही म्हणून. पण त्यावेळी तुम्ही काय म्हणालात तिला? तुला लाज वाटत नाही का पैसे मागायला? अहो, लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे होती रणदिवेबाई. आणि काय म्हणालात तुम्ही तिला? आमच्यासाठी मेलीयस म्हणून. अहो, तुमच्यातली माया, शहाणपण, माणुसकी मेलीय. एवढंच काय तर तुम्ही माझ्या बायकोला असं म्हणालात की पुन्हा जर फोन केला तर तुला ओवीची शपथ आहे म्हणून. अहो, जी आई तिच्या मुलीच्या एकेका श्वासासाठी तडफडतीये त्याच आईला तुम्ही तिच्या मुलीची शपथ घालताय. एवढे तुम्ही निष्ठुर कसे काय झालात? इतके निष्ठुर कसे काय वागू शकतात रणदिवेबाई? आता मात्र सुमित्राला फार वाईट वाटू लागतं. सुमित्राला आता गिल्टी फील होत असतं की कशा प्रकारे आपण जानकीचा अपमान केला. अशा परिस्थितीमध्ये आपण जानकीला मदत करायचं सोडून तिला ओवीच्या शपथा देत बसलो. सुमित्रा रडत असते आणि म्हणत असते की सुटली शपथ ऋषिकेश, सुटली शपथ. मला फक्त माझी ओवी सही सलामत असायला हवी आहे, बाकी काही नको मला. ऋषिकेश म्हणतो की शपथ सुटलीये की नाही हे तर मला माहित नाही, परंतु साथ तुटलीये हे मात्र खरं. आमच्यातलं कोणी जगलं मेलं तरी सुद्धा तुम्हाला त्यात काही फरक पडत नाही रणदिवेबाई. मित्रा म्हणते की अरे काय हे अभद्रासारखं बोलतोय. मला माहिती आहे की जानकीने मला कॉल केला होता, पण तो फोन ओवीसाठी केलाय किंवा ओवी आजारी आहे याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती रे. मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच माहित नव्हतं रे, नाहीतर मी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाहीतर काय केलं असतं तुम्ही आला असता का एवढ्या रात्री? तुमच्या त्या सख्या सुनेने ऐश्वर्याने तुम्हाला येऊ दिलं असतं का? आता ऋषिकेशचा हा आवाज जानकीच्या कानावर पडत असतो, कारण ऋषिकेश खूप मोठ्याने बोलत असतो. त्यामुळे जानकी लगेचच बाहेर जाते. ऋषिकेश सुमित्राला म्हणत असतो की आजकाल तुम्ही काय बोलायचं, काय करायचं, काय नाही करायचं, आजकाल तुमचे सगळे निर्णय तर तुमची सख्खी सून ऐश्वर्याच घेते ना. हो ना रणदिवेबाई. असं म्हणून आता ऋषिकेश तिथून निघून जायला लागतो, पण त्याच वेळी जानकी तिथे येते. सुमित्रा जानकीकडे बघते आणि जानकीला म्हणत असते की जानकी, अगं मला खरंच माहित नव्हतं ग की तू ओवीसाठी कॉल केलास म्हणून. मला जर माहित असतं तर मी आले असते मदतीला. आता ओवी कशी आहे सांग ना, मला तिला भेटायचंय. तेव्हा जानकी म्हणते की आई काळजी करू नका, ओवी आता ठीक आहे, चला मी तुम्हाला ओवीला भेटवते. असं म्हणून जानकी आता सुमित्राला घेऊन जात असते. त्याच वेळी ऋषिकेश म्हणतो की थांबा सुमित्रा रणदिवे मॅडम, माझ्या मुलीला बाहेरचा कुठलाही माणूस भेटणार नाही. जानकी काही बोलायला जाणार तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो की जानकी आता तू मध्ये पडू नकोसा. असंही तुला रणदिवे मॅडम काही गिनतीमध्ये धरत नाही, त्यामुळे आता मीच त्यांच्याशी बोलतोय. सुमित्राला ऋषिकेश म्हणतो की तुमची खेप वाया गेलीये मॅडम. आमच्या ओवीबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आता मला पक्क कळलंय. त्यामुळे तुमचा हा काळजीचा दिखावा आता मला दाखवू नका. माझी ओवी तुमच्या आलिशान बंगल्यातून बाहेर पडत होती तेव्हा कुठे होती तुमची ही काळजी? शाळेच्या कपड्यामध्ये तिला काहीही न खाता पिता तुम्ही तिला जाऊ दिलं तेव्हा तुमची काळजी कुठे गेली होती? ओवीची ही दिवाळी फराळाशिवाय आणि फटाक्यांशिवाय गेली होती. त्यावेळी तिचा हा बाप नशिबाची कुस्ती खेळून घाम गाळत कुस्ती खेळत बसला होता तेव्हा कुठे गेली होती तुमची ही? आनंदाचे क्षण हे फुलबाजांसारखे चमकतात आणि मग निघून जातात, पण दुःख मात्र निखाऱ्यासारखं धुमसत असतं. तुम्ही आतापर्यंत आम्हाला जे घाव दिले ते मात्र अजूनही ताजे आहेत. आणि तुम्हालाही एक गोष्ट माहिती आहे की ऋषिकेश रणदिवेच्या जखमा इतक्या लवकर भरत नाही. त्यामुळे तुम्ही आता आल्या पावली परत निघून जा. माझ्या मुलीच्या अगदी जवळही तुम्ही यायचं नाही. जेवढा त्रास मला तुमच्यापासून दूर होण्याचा झालाय ना, तेवढा त्रास मला माझ्या ओवीला होऊ द्यायचा नाहीये. मी तुमच्या समोर हात जोडतो, परंतु तुम्ही नका भेटू माझ्या ओवीला. असं म्हणून ऋषिकेश आता सुमित्रासमोर हात जोडून उभा असतो. प्लीज आता तुम्ही या इथून, असं ऋषिकेश जेव्हा म्हणतो तेव्हा सुमित्राला आता रडायला येतं आणि सुमित्राला फार वाईट वाटत असतं. खरं तर ओवीला भेटण्यासाठी ती आलेली असते, परंतु ओवीची आणि तिची भेटही होत नाही. सुमित्रा रडत असते. सुमित्राची ही अवस्था जानकीला बघवत नसते, परंतु जानकीमध्ये काहीच बोलू शकत नसते, कारण एकीकडे ऋषिकेश असतो आणि दुसरीकडे सुमित्रा असते. त्यामुळे जानकीला मध्ये काहीही बोलता येत नाही, म्हणून जानकी शांत बसते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आजी ही सुमित्राला भडकवत असते की तू तुझं आईपण निभावलंस, परंतु मुलगा म्हणून त्याने पुन्हा एकदा तुला नाकारलंच. जानकी त्यावेळी ऋषिकेशला समजावून सांगत असते की कदाचित आई म्हणून त्या कुठेतरी चुकल्याही असतील, पण मग त्याची शिक्षा एका आजीला का म्हणून तुम्ही देताय?
ऋषिकेश म्हणतो की जानकी, गुन्हा हा गुन्हाच असतो. परिस्थिती काय आहे हे माहीत असून सुद्धा जर एखादा माणूस मदत करायला नाही म्हणतोय तर याचा काय अर्थ होतो जानकी? अजून इकडे ऐश्वर्या ही सुमित्राला भडकवण्याचं काम करत असते आणि म्हणत असते की आई, जरा चुकलंच तुमचं. त्यावेळी सुमित्रा आता खूप चिडते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, चूक माझी नाहीये, चूक तुझी आहे. अगं, तू माझी दिशाभूल केलीयस, तू माझ्याशी खोटं बोललीयस आणि त्यामुळे मी एवढं भयानक पाऊल उचललंय. देव तुला याची शिक्षा देईल असं म्हणून सुमित्रा रडत रडत तिथून निघून जाते. या गोष्टीचा मात्र ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काहीही करू, मी त्या ऐश्वर्याला आणि तिच्या त्या सडक्या बापाला धडा मात्र नक्कीच शिकवणार आहे असं म्हणून ऋषिकेश पेटलेला असतो आणि ऋषिकेश आता रागारागात घराबाहेर निघालेला असतो. त्यामुळे जानकी सुद्धा आता घाबरलेली असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरला आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी आली आहे. प्लीज 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 आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आमची मदत करा. धन्यवाद.